विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. टाइम टेबल ऑफ अ टॉपर. ओके, टॉपर तर आपल्याला बनायचं हे फिक्स आहे. पण हे टाइम टेबलचा विषय का आला मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. काय होतंय सध्या तुमच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो. 100% जवळ-जवळ सगळ्याच मुलांनी ऑफलाईन क्लास जॉइन केलेला आहे बरं का. कुठे ना कुठेतरी जॉइन केलेला आहे. ऑफलाईन क्लास आहेच आणि तो प्रचंड वेळ सुद्धा चालतो. म्हणजे काही तर दिवसभर क्लासेस सुरूच असतात. ओके. मग त्याचबरोबर ऑनलाईन कोर्स सुद्धा आहे. जास्तीत जास्त मुलांकडे पेड कोर्सेस आहेत. असं विचार केला तुम्हाला सांगू का? मी ऑब्झर्व्ह केलंय सगळ्यांकडेच पी-डब्ल्यूचा कोर्स आहे. ऑलमोस्ट आहे किंवा आमचा कोर्स जे घेताय त्याच्याकडे ऑलरेडी पी-डब्ल्यूचा कोर्स आहेच. म्हणजे ऑनलाईन बॅच तुमच्याकडे आहे. आता ऑफलाईन क्लास पण आहे, ऑनलाईन कोर्स सुद्धा आहे तुमच्याकडं. मग आता इश्यू कुठं होतोय? टाईम टेबलमध्ये प्रॉब्लेम काय होतोय तुम्हाला मी सांगतो. प्लस YouTubeवरून तुम्ही लाईव्ह लेक्चर सुद्धा फॉलो करताय. ओके. म्हणजे बघा जसे दिनेश सर लाईव्ह लेक्चर्स घेतात, दी बेस्ट लेक्चर असतात. मग तुम्ही ते अटेंड करतायच. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला ऑफलाईन क्लासमध्ये सुद्धा जायचंय. ऑनलाईन लेक्चर सुद्धा बघायचे आहेत आणि वाय-टीचे लाईव्ह सेशन सुद्धा बघायचे आहेत. मग हे मी करतोय पण हे योग्य आहे का? हे सगळं चाललंय ते ठीक-ठाक चाललेलं आहे का? सांगतो. जर तुम्ही तुमच्या ऑफलाईन क्लासमध्ये विथ कॉन्सन्ट्रेशन परफेक्ट बघा मी काय सांगतोय. ऑफलाईनमध्ये आता मी माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये ना एरिया अंडर कर्व्ह हा टॉपिक शिकवायच्या अगोदर मी त्यांना त्या टॉपिकबद्दल ब्रीफली थोडंसं सांगितलं. अर्धा तास सांगत होतो मी त्यांना, की टॉपिकमध्ये नक्की काय, काय करायचंय ते सगळं. त्यांना सॉल्व्ह प्रॉब्लेम पण दाखवले फळ्यावर, की किती छान सोपे आहेत म्हणून. आणि मी त्यांना 2 दिवसाचं टार्गेट दिलं, की आता हा आपला टॉपिक सुरू करायचा आहे आपल्याला. मला 4 लेक्चर सुद्धा लागू शकतात. पण मी त्यांना म्हटलं, की तुम्ही स्वतःहून घरून थोडंसं बघून या. म्हणजे बघा, जर तुम्हीच्या ऑफलाईन क्लासमध्ये किंवा कॉलेजेस सुद्धा असतील काही मुलांचे बरं का, तिथं जे काही शिकवलं जातंय ना, ते थोडंसं घरून बघून जावा अगोदर. ओके. सर्रास काय होईल त्याचा? फायदा प्रचंड होईल. म्हणजे तुमची एक शंका असते, तुमचा एक प्रश्न असतो, की "सर मला या गोष्टीला वेळच मिळत नाहीये." ओके. कधी करू मी सेल्फ स्टडी? मी एवढं मला वेळच नाहीये. तर मी तुम्हाला सांगतो पहिली चूक तुमची काय, की हे तुमच्या मनातनं काढून टाका. जेव्हा तुम्ही ऑफलाईन कुठलंही लेक्चर करताय, तर ते लेक्चर करत असताना तुमचा अभ्यास अगोदर थोडा तरी झाला पाहिजे आणि मग काय होणार लेक्चरला तुम्हाला ते समजणार आणि लेक्चर झाल्यावर पण इमिडिएटली त्या दिवशी त्याची रिव्हिजन केली पाहिजे. ओके. मग हा एक पॉइंट तुमच्या लक्षात आला. टाईम टेबल द्यायचं आहे बरं का. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरं का. दुसरी महत्त्वाची गोष्ट सेल्फ स्टडीचा एक पॉइंट तुमच्या डोक्यात टाकलाय मी, की अभ्यास परफेक्ट करतोय आपण. आता कोर्सकडे वळूया आपण. ऑनलाईन. माझ्याकडे एक नवीन मुलगा जॉइन झाला बरं का. कोर्स घेतलाय आणि ऑफलाईनला पण आलाय तो. मी त्याला अगोदर 2 दिवसाचं टार्गेट दिलं. ट्रिगो 2. म्हणलं, "सर झालं की सगळं." बरं ओके म्हणलं, "नोट्स दाखव." नाही बघितल्या, नोट्स नाही काढल्या. मी नुसते व्हिडिओ बघितले. चालणार नाही. तुमचा ऑनलाईन लेक्चर कितीही छोटा असू दे, मोठा असू दे. जोपर्यंत त्याच्या नोट्स तुम्ही बनवत नाही, तोपर्यंत ते युजलेस आहेत लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला नोट्स बनवाव्या लागतील. ऑफलाईनला कसं असतं, ते सर तुम्हाला लिहायला वेळ देतात. फळ्यावरचं न्यूमेरिकल झाल्यानंतर तुम्हाला लिहून घ्यायला वेळ असतो किंवा तुम्ही जागेवर त्या नोट्स बनवता. बनवता तुम्ही नोट्स. मी बघितलंय जे एक्स्ट्राऑर्डिनरी मुलं आहेत ना, त्यांच्या कायम चांगल्या नोट्स असतात बरं का. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ऑनलाईनच्या नोट्स बनवायच्या आहेत. बरं, आता मी सांगतो लाईव्ह लेक्चर आता मी जाणून-बुजून मगाशी दिनेश सरांचं नाव घेतलं, कारण त्यांचे लेक्चर बेस्ट आहेत. पण YouTubeवर लाईव्ह लेक्चर घेत असताना जिथं नुसताच टाईमपास होत असेल, तिथं नका राहू बाळांनो तुम्ही. नका. हां, तरी तो शिक्षक तुम्हाला आवडतोय. मग त्यांचे रेकॉर्डेड लेक्चर्स बघा. लाईव्ह लेक्चर तुम्ही रेकॉर्डेड बघू शकता. म्हणजे तुम्ही तो टाईमपास स्किप करू शकता लक्षात घ्या. ओके. म्हणजे जे बेस्ट आहेत तेच फॉलो करा असं मला म्हणायचंय. तिथेही सांगतो लाईव्ह सेशनमध्ये सर सोडवतायत, तुम्ही त्यांच्या अगोदर सोडवण्याचा प्रयत्न करा. हो. तुम्ही त्यांच्या अगोदर कळालं ना तुम्हाला, की एक्स्ट्रा ऑर्डिनरी तुम्ही स्पीडमध्ये सोडवायचा प्रयत्न करायचा. मग चला हे गोष्टी तर फायनल झाल्या. ठीक आहे. आता पहिली गोष्ट म्हणजे आता टाईम टेबल. ओके. टाईम टेबल बनवायचं आपल्याला. ओके. मग याची सुरुवात कशी करायची? आदल्या दिवशी झोपताना. म्हणजे बघा, झोपताना तुम्ही नेक्स्ट डेचं ना शेड्यूलच तयार करायचं, की मला काय करायचंय? काय करायचं आहे? आणि आता सांगतो. समजा असं इमॅजिन करूया, की तुमचा ऑफलाईन क्लास सकाळी 9 वाजता आहे किंवा 8 वाजता आहे म्हणूया आपण. 8 वाजता आहे किंवा 9 वाजता. ओके. 8 म्हणजे जरा लवकर होतोय ना? ठीक आहे. 9 किंवा 8 वाजता तुमचा क्लास आहे. मग आता काय करायचंय? सांगतो. जनरली चुकीचं काय होतं? 7 ला उठायचं. निवांत टाईमपास. ओके.
कसं तरी आवरून 8:15 8:30 पर्यंत क्लासला पोहोचायचं. 9ला असेल तर माझ्याकडे रोज लेट येणारे काही टिपिकल मुलं आहेत 2-3 कायमच लेट असतात. 9:15 9:30 शिवाय येतच नाहीत क्लासमध्ये. काय रे त्याचं नुकसान किती होते सांगा? इनिशियली शिकवलेलं लक्षात राहत नाही. पुन्हा त्या लेक्चरचं पुढचं पण काय कळत नाही. किती नुकसान आहे? आळशी. मग हे आजपासून नको आहे मला. म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही बघताय ना, तुम्ही पहिला शेड्यूल तयार करणार आहे आणि ॲट एनी कॉस्ट मी तुम्हाला सांगतो सकाळी 4:30 लाच उठायचं आहे. मी जर 12वीत असताना मला जर असं कोण म्हटलं असतं ना, की 4:30 लाच उठायचं. मी म्हटलं असतं, "हे वेड लागले का? माझी झोप पूर्ण होत नाही. मग मी पेंगतो. मग त्यापेक्षा मी रात्री जागून अभ्यास करेन." असं मी म्हणायचो आणि ती माझी चूक होती. आता मी तुम्हाला सांगतो, आता या स्टेजला मी तुम्हाला सांगतो, रात्री कितीही उशीर होऊ दे, कितीही उशीर होऊ दे, 4:30 वाजता मला जाग येते म्हणजे येतेच. ओके. आणि 4:30 ला आम्ही उठतोच. मी नाही, माझ्यावर 3-4 ऑफलाईनची मुलं ती सुद्धा उठतात. ओके. 4:30 ला जाग येतेच आणि त्यानंतर सांगतो अर्ध्या तासात आवरून 5 ला अभ्यासाला बसल्यानंतर 5 ते 7:30 इतका मस्त अभ्यास होतो ना, सकाळचं कॉन्सन्ट्रेशनच वेगळं असतं. चमत्कार आहे, जादू आहे ती लक्षात घ्या. म्हणजे मला तुमच्या टाईम टेबलमध्ये इनिशियली 2 ते 3 तास हवे आहेत. त्याला मी म्हणतोय मॉर्निंग सेशन. ओके, मॉर्निंग सेशन सकाळी 2 ते 3 तास. आता मी असं इमॅजिन करतोय, की 9 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत तुमचा क्लास आहे आणि आता 3 वाजता तुम्ही घरी पोहोचताय. आता काय होतं सांगतो जनरली बघा, 3 वाजता तुम्ही घरी पोहोचला ना, तर तुम्ही काय करता माहिती का? तुम्ही पहिल्यांदा ह्याला हातात घेता, मोबाईलला. तुम्ही पहिल्यांदा मोबाईलला हातात घेताय लक्षात घ्या आणि घरातल्यांना काय म्हणतो, "आता मी सकाळपासून केलंय." 15 मिनिटं. 15 मिनिटं मी टाईमपास करतो. ओके. मग मला फुटबॉल आवडतो, तर मी फुटबॉलचे व्हिडिओ बघणार, असं तुम्ही पालकांना म्हणताय किंवा मला काही बोलायचं नाही, मला टाईमपास करायचा मी तर केला ना अभ्यास, मला 15 मिनिटं मला डिस्टर्ब करायचं नाही. बरं. 15 मिनिटाचे ना 2 तास केव्हा होतात तुम्हालाच कळत नाही. रील्स बघण्यात, शॉर्ट्स बघण्यात वेळ जातोय. बरं अभ्यासाच्या रील्स नाहीयेत जास्त. अभ्यासाचे शॉर्ट्स नाहीयेत. व्हिडिओ आहेत अभ्यासाचे. बघा ना मग वाटल्यास बघा ना. 15 मिनिटं टाईमपास करायचा आहे ना, YouTubeवर एक छान कुठलंही चॅनल काढा किंवा आपल्या चॅनलवर करंट लॉचा सेपरेट व्हिडिओ आहे. ते एक लॉचे सेपरेट व्हिडिओ आहेत. डेफिनिशन इम्पोर्टंट सेपरेट व्हिडिओ आहेत. विथ पेज नंबर मी डेफिनिशन्स दिलेत. करा ना सर्च. करा की 15 मिनिटं. मग तुम्ही म्हणाल, "सर ही काय टाईमपास आहे व्हय?" हां, यालाच टाईमपास बनवा तुमचा. अभ्यासच तुमचं सगळं सर्वस्व असलं पाहिजे इथून पुढं. म्हणजे पहिली चूक काय? मोबाईल हातात घेऊन टाईमपास करू नका. अभ्यास जर बघायचा तर बघा, ऑनलाईन लेक्चर राहिले ते बघा, पण अभ्यासच करायचा आहे. तर 3 वाजल्यापासून मी तुम्हाला सांगतो 5:30 वाजेपर्यंत तुमचं सेशन असलं पाहिजे. हो. पुन्हा मला 2 ते 3 तासाचं सेशन मिळालं पाहिजे. बरं याच्यात काय करायचंय? सांगतो. याच्यात इमिडिएटली तुम्ही होमवर्क करायचा आहे. इथं जे शिकवलेलं असेल ना इन्स्टंट त्याची रिव्हिजन पाहिजे. हो, तो प्रत्येक पॉइंट तुम्हाला आला पाहिजे. तो प्रत्येक पॉइंट तुम्हाला आलाच पाहिजे. आलाच पाहिजे. आलाच पाहिजे लक्षात घ्या. तुमची रिव्हिजन व्हायलाच पाहिजे. ओके. हे झालं. आता 5:30 ते 7 मी तुम्हाला वेळ देतोय. हो, देतोय वेळ तुम्हाला. 5:30 ते 7 वेळेत मी तुम्हाला अभ्यास करा म्हणत नाहीये. पण मी पालकांना एक रिक्वेस्ट करतोय, की 7च्या आतच जेवण व्हायला पाहिजे. होय. 7च्या आतच 6:30 पावणे 7 ला जेवायला सुरुवात करा. तुम्ही म्हणाल, "काय शक्य आहे का? मी 10 9-10 ला जेवतो. रात्री भूक लागल्यावर काय करायचं?" मी तुम्हाला सांगतो 7 ला तुम्हाला परत अभ्यासाला बसायचंय आणि 7 नंतर मला पुन्हा 9:30-10 वाजेपर्यंत. म्हणजे मला परत 2 ते 3 तासाचा अभ्यास हवाय. आणि 9:30-10 ला झोपायचंच आहे. पहाटे ते लवकर उठायचं ना 4:30 ला. मग हे टाईम टेबल शक्य नाहीये. पहाटे उठणं मला जमणार नाही. मी रात्री जागून अभ्यास करतोय. मग आहेच, पित्त आहे. त्याचे त्रास होतायत, तब्येत बिघडते. परीक्षेच्या वेळेस तणाव येतोय, टेन्शन, डिप्रेशन सगळ्या गोष्टी होतात लक्षात घ्या. मी सांगतो पहाटे उठून अभ्यास करा. या 3 तासात 10 तासाचा अभ्यास सुद्धा होऊ शकतो. होय. बरं कुठल्या वेळेस काय करायचं ते ठरवा. मी इथं होमवर्कलाच का वेळ दिलाय सांगू का? की ते आत्ता शिकलेलो असतोय आपण आणि घरी गेल्या-गेल्या होमवर्क पहिला कंप्लीट केल्याचा आनंदच वेगळा असतो. फार थोडी मुलं ते करतात. बाकीचे काय माहितीये का? त्यांना सकाळी आठवतं, की आपला होमवर्क राहिलाय किंवा संध्याकाळी झोपताना आठवतं होमवर्क राहिलाय. मग करत बसा. ते टाळायचंय. असं आपल्याला जवळ-जवळ 7 ते 9 तास आपल्याला रोज एक्स्ट्रा अभ्यासाला वेळ मिळतोय आणि मी तुम्हाला काय बोललो, की हा जो 9 ते 2 वेळ जो आहे, ह्यात पण आपल्याला अभ्यासच करायचा आहे. यात पण अभ्यासच करायचा आहे. आपण अगोदरच अभ्यास करून जायचंय. बरं एवढं सगळं कशासाठी रे? का आपण सायन्सला घेतल्याचा विचार करा ना. काय आपले टार्गेट आहेत? टॉपचं इंजिनिअरिंग कॉलेज पाहिजे, ड्रीम कॉलेज पाहिजे, ड्रीम पॅकेज पाहिजे, गव्हर्नमेंट जॉब मिळवायचे आहेत. मग त्यासाठी कुठेतरी कष्ट घ्यावे लागेल ना? लागेल ना. तुमच्याकडे क्षमता आहे म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय आणि म्हणून तुम्हाला करायचंय. मग आता टाईम टेबलचा पॉइंट तुमच्या सगळ्या लक्षात आलाय, की मला ॲट एनी कॉस्ट पहाटेच अभ्यासाला सुरुवात करा. 1-2 दिवस त्रास होईल. मला पंकजचं उदाहरण द्यायचं आहे. माझा फार जुना स्टुडंट बरं का.
ओके. तर मी तुम्हाला सांगतो त्याची आई म्हणायची, "शक्यच नाही, त्याला ते जमणारच नाही उठायचं." मी म्हणायचो, "तरी पाठवा." आई म्हणायची, "झोपेल क्लासमध्ये." म्हणलं, "झोपू दे." पहिले 2-3 दिवस खूप त्रास झाला पंकजला लक्षात घ्या. पण नाही, नंतर त्याला ते जमलं. जमतं, सगळं जमतं, पण सुरुवात केली पाहिजे. मग पहाटे उठून अभ्यास करायचा हे ठरवायचं आहे आपल्याला. दिवसभर अभ्यासाला वेळ द्यायचा आहे. मी हा जो वेळ दिलाय, काहीही करा तुम्हाला बोलतोय. ओके. हां, रिलॅक्स राहा. थोडंसं फिरून या. ठीक आहे, गार्डनमध्ये जावा. पण त्याच्या 7च्या आतच तुम्हाला जेवण उरकायचंय. आता मेसवाली मुलं म्हणणार, "सर आमची मेस." हां. मग तिथं थोडीफार मी काय म्हणतोय, इथं अभ्यासाला वेळ द्या. इथला वेळ थोडासा इथं जाईल. जेवल्यानंतर मग तुम्हाला सांगतो थोडा वेळ अभ्यास करून रेस्ट घ्यायची आहे आपल्याला. जास्त तणाव, रात्रभर जागरण बरेचसे पालक मला सांगतात 3 वाजेपर्यंत मुलगा अभ्यास करतोय. नको एवढं 3-4 वाजेपर्यंत जागून अभ्यास करणं योग्य नाहीये. नाहीये. 1 दिवस कराल, 2 दिवस कराल. रोज करणार आहे का 4 वाजेपर्यंत अभ्यास? नाही. मग ते नकोय आपल्याला. ठीक आहे, मग चांगला अभ्यास करा. टाईम टेबल प्रॉपर मॅनेज करा. आदल्या दिवशी शेड्यूल तयार करा. मग नेक्स्ट डे ते फॉलो करायला बरं पडेल. रात्री झोपताना विचारा, की झालं का सगळं? आपल्या मनाला विचारा, की केलेलं ठरवलं झालं का? झालं असेल तरच झोप लागली पाहिजे, नाहीतर कंप्लीट केलंच पाहिजे. ठीक आहे. मग चला करूया चांगली सुरुवात. ऑल द बेस्ट.